श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर येणाऱ्या ह्या 29 तारखेला वटपौर्णिमा आहे। तर आपल्या सगळ्यांसाठी सौभाग्यवृत्तीकारक आपण हे दरवर्षी वटपौर्णिमेचं व्रत करत असतो। तर ज्येष्ठ महिन्यातील स्वामींचे हे वटपौर्णिमा व्रत आहे। हे बऱ्याच जणांना माहीत नाही, कारण आपण सत्यवान आणि सावित्रीची ही कथा आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत। त्यामुळे आपल्याला ही वटपौर्णिमा हे स्वामींचे व्रत असते आपल्याला हे माहीत नाही आहे। कारण 4 पौर्णिमेंपैकी ही वटपौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा असते। तर श्री गुरुपौर्णिमा, वटपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा ह्या 4 पौर्णिमा ह्या मोठ्या असतात। त्यातील एक वटपौर्णिमा ही खूप महत्त्वाची आहे। तर ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात। आपल्या हिंदू संस्कृतीत या वटपौर्णिमेला फार महत्त्व देण्यात आलेले आहे। या दिवशी स्त्रिया सौभाग्य प्राप्तीसाठी उपवास धरून वटवृक्षाची मनोभावे पूजा करतात। वटवृक्ष हे अखंड ब्रह्मांडाचे प्रतीक आहे। या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मांडाची मूळ शक्ती असते असे म्हटले जाते। हा वृक्ष महाशक्तिशाली आहे। वटवृक्षाच्या मुळातील शक्ती ही शिवस्वरूप आहे असे म्हटले जाते। स्वामींचे या वृक्षावर सावट असते। वटवृक्ष हा स्वामी समर्थांचा आवडता वृक्ष आहे असून वृक्षाच्या मुळाशी स्वामींचे स्थान आहे असे मानण्यात येते। त्यामुळे स्वामींना मूळ पुरुष असे म्हणतात। तर स्वामी समर्थ वटवृक्षाविषयी असे म्हणतात की वटवृक्ष आमचे मूळ स्थान घेऊन प्रचिती अकल से खुदा पहचान। तर वटवृक्षाविषयी आणि ह्या व्रताविषयी मी तुम्हाला आज थोडी माहिती पाहूनच सांगणार आहे, कारण मला तुमच्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचवायची नाही। त्यामुळे मी थोडीफार माहिती पाहूनच सांगणार आहे। आणि दरवर्षी मी हे मंत्र सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी मी हे म्हणत असते। तर स्वामी समर्थ म्हणतात की वटवृक्षाखाली ब्रह्मा मीच आहे, वटपत्र शैली नारायणी मीच आहे। लोकांना वरील गोष्टी समजाव्यात म्हणून श्री क्षेत्र अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी वडाच्या वृक्षाखाली प्रदीर्घ काळ वास्तव्य केले। आणि वटपौर्णिमेला करायचे स्वामींचे व्रत म्हणजे ह्या वटवृक्षाची पूजा कशी करावी आज मी तुम्हाला ते सांगणार आहे। तर वटवृक्षाची पूजा तुम्हाला या दिवशी स्वामींचा वास असलेल्या वृक्ष म्हणून वटवृक्षाची हळद, कुंकू, अष्टगंध, तुपाचा दीप, धूप, अगरबत्ती, केशरी गोंड्याची फुले, मोतीचूर लाडू दाखवून स्वामींचे अखंड नामस्मरण करून पूजा करावी। तर या दिवशी तुम्हाला मंत्र स्वामी गायत्री मंत्र हा तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे। तर तो मंत्र कोणता आहे की ओम मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। तर पुन्हा हा मंत्र एकदा पुन्हा ऐका। ओम मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। हा स्वामी गायत्री मंत्र आहे। हा मंत्र आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हता। तर हा मंत्र 11, 21, 31, 108 वेळा म्हणून प्रदक्षिणा घालून स्वामींना मनोभावे नमस्कार करायचा आहे। म्हणजे वटवृक्षाला हा मंत्र 11 वेळा यथाशक्ती 11 वेळा, 21, 31, 108 वेळा हा मंत्र वरील म्हणजे हा मंत्र स्त्री पुरुष कोणालाही म्हणता येईल असा हा मंत्र आहे। तर मंत्र असा आहे, परत पुन्हा मी एकदा सांगते। ओम मूळ पुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्। तर हा मंत्र आहे। आणि स्त्रियांनी म्हणावयाचा स्वामी मंत्र आहे, भगवान श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा। हा मंत्र आपल्याला आतापर्यंत माहीत नव्हता। तर हा मंत्र वटपौर्णिमेला आपण म्हणायचा आहे। तर हा मंत्र आपण यथाशक्ती म्हणू शकतो। परत हा मंत्र ऐका। हा स्त्रियांनी म्हणायचा आहे, म्हणजे आपली सौभाग्य वृद्धी होण्यासाठी म्हणजे सौभाग्यामध्ये आपली वाढ होण्यासाठी। तर वृद्धी म्हणजे वाढ। तर भगवान श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा। तर हा मंत्र आपण त्या दिवशी म्हणायचा आहे। आणि रात्री स्वामींचे पूजन नामस्मरण करून शिवारक व सात्विक भोजन करून उपवास सोडायचा। उपवास सोडण्यापूर्वी पुरणपोळीयुक्त नैवेद्य स्वामींना वाढायचा।
तर प्रत्येक पौर्णिमेला आपण स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे. तर आपल्याला त्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्यामुळे आपण वटपौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना दाखवून उपवास सोडू शकतो. तर या व्रताची फलश्रुती अशी आहे की स्त्रियांना सौभाग्य प्राप्त होते व सौभाग्याचे रक्षण होते, गृहसौख्य प्राप्त होते, ऐहिक सुखाची प्राप्ती होते. तर हे व्रत वर्षातून एकदा येत असल्याने दरवर्षी करावे. तर हे असे स्वामींचे वटवृक्षाचे वटपौर्णिमेचे हे व्रत आहे. तर कोणाला वाटत नाही की आपली सौभाग्य आपलं चांगलं राहावे, सौभाग्य आपलं दीर्घ म्हणजे वृद्धी व्हावी, तर सौभाग्य आरोग्य चांगलं राहावे. तर मी सुद्धा हे व्रत मनापासून अगदी करत असते स्वामींचं. त्यामुळे आपल्या सौभाग्याचं रक्षण होतं आणि आपलं सौभाग्य म्हणजेच हे आपलं सर्वस्व काही असतं. त्यामुळे येणाऱ्या ह्या वटपौर्णिमेला हे व्रत अवश्य करा. तर ह्यानुसार तुम्ही हे मंत्र म्हणा, हे 2 मंत्र म्हणा. पुन्हा मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे. तर ओम मूळपुरुषाय विद्महे विश्वरूपाय धीमहि तन्नो स्वामी प्रचोदयात्. तर हा स्वामी गायत्री मंत्र आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी 11, 21, 31, 108 वेळा असं म्हणायचं आहे. आणि स्त्रियांनी स्वामी मंत्र म्हणायचा आहे. तर तो भगवान श्री स्वामी समर्थाय नमः मम अखंड सौभाग्यवती वरप्राप्ती कुरु कुरु स्वाहा. तर हा मंत्र आहे वटपौर्णिमेचा. तर ह्या वेळेस वटपौर्णिमेला ही सेवा अवश्य करा आणि इतरांपर्यंतही माझा व्हिडिओ हा शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. अवधूत चिंतन इतरांपर्यंत शेअर नक्की करा. तर कृपया माझ्या व्हिडिओला स्किप करू नका. तर स्वामींचा कृपा आशीर्वाद म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला आहे असं समजा. तर स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या ह्या वटपौर्णिमेला. श्री स्वामी समर्थ सर्वांना.